यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। पनवेल पंचायत समिती माजी सदस्य निलेश पाटील यांचा वाढदिवस दिनांक 19 जुलै रोजी त्यांच्या भारतीय जनता पार्टी जनसेवा कार्यालय पनवेल येथे साजरा करण्यात आला। यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पनवेल पंचायत समिती माजी सदस्य विलास पाटील यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य आणि भारतीय जनता पार्टीचे आमचे लढवय्ये कार्यकर्ते निलेश पाटील याचा 45वा वाढदिवस आज त्यांनी विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केलाय। मी निलेश पाटील यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि शालोपयोगी वस्तूंचं वाटप असेल किंवा अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या समाजाच्या हिताच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी सातत्यानं आपले वाढदिवस यापूर्वी देखील साजरे केलेले आहेत आणि मला आनंद आहे की सातत्यानं समाजामध्ये राहणं, समाजाच्या अडीअडचणी दूर करणं याच्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील असतात। आपल्या सर्व सहकार्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी असतात आणि त्याचबरोबरीनं विशेषत्वानं पनवेल आणि परिसरामधल्या आपल्या हिंदू समाजातल्या सर्व तरुणांसाठी ते सातत्यानं जागरूक असतात आणि हिंदूंवरती होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी सुद्धा ते तितकेच तत्पर असतात। त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाची सेवा होते आणि हिंदू जीवन हे आज समाजामध्ये ताटपणानं उभं राहतंय। वेगवेगळ्या कामाच्या माध्यमातून त्यांची होणारी जी समाजसेवा आहे ती सातत्यानं पुढे चालू राहू द्या यासाठी आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी त्यांना शुभेच्छा देतो। आम्ही सगळेच जण त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांच्या हातातून अशीच सेवा सातत्यानं समाजाची घडत राहू यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा। मी पनवेल शहरामध्ये मी पंचायत समिती मेंबर म्हणून पनवेल तालुक्याचं काम केलेलं आहे। माझं काम करायचं पहिल्यापासून काम करतोय, ते फक्त पर्टिक्युलर वार्ड म्हणून ह्याचा कधी काम केलेलं नाहीये। मी ग्रामीण भागात सुद्धा काम करतोय, शहरात सुद्धा काम करतोय। माझे आदरणीय लोकनेते रामचंद्र ठाकूर साहेब यांचा मी एक छोटा सैनिक आहे। आमचे आदर्श प्रशांत ठाकूर आहेत, त्यांच्याकडनं आम्ही शिकलेलो की काय काम कसं करायचं, आपली समाजसेवा करायचं हा काम आपला करतोय। फक्त तुमच्यासारखे लोक आम्हाला सपोर्ट करतात आणि आम्ही ते त्याच्यामुळे आम्हाला चेतना मिळते आणि आम्ही काम करतोय आणि असेच आम्ही काम आता मी आज गेले मला वाटतं मी दादा प्रशांताबरोबर मी 2005 पासून काम करतोय। तेव्हापासून असे छोटे छोटे कार्यक्रम मी राबवतोय। इथलं आम्ही आमचं मंदिर आहे साईनाथ मित्र मंडळ म्हणून आमचं इथं मंडळ आहे। त्या मंडळामार्फत आम्ही पहिले शाळेय शिक्षणाचे जे वाटप होते स्कूल बॅग वर वाटप केलेले आहेत। मध्यंतरी परत साईनाथ मित्र मंडळातर्फे मी काही पत्रकार बंधू आपले जे चांगले चांगले मोठे म्हणजे जे खरोखर चांगले काम करत होते त्या पत्रकारांना सुद्धा आम्ही सत्कार केलेला आहे। असे खूप गेल्या 2-3 वर्षापूर्वी मी आपल्या इथे PMC म्हणजे नगरपालिकेच्या समोर तलाव आहे, त्या तलावामध्ये पुण्याच्या स्पर्धा ठेवल्या होत्या। तो अनोखा प्रोग्राम असा कुठे झाला नाही। तलावामध्ये पोहण्याची स्पर्धा हा प्रकार कधी कोणी केला नव्हता, पण आम्ही तो केला आणि सक्सेस झाला। खूप लोक अख्ख्या रायगड जिल्ह्यातून खूप लोक आली होती स्पर्धक, तो सुद्धा कार्यक्रम केला। फुटबॉलच्या स्पर्धा ठेवल्या। आता येत्या 5 तारखेला आमदार साहेबांचा वाढदिवस आहे, तेव्हाच मी आता अनाउन्स करतोय की आम्ही एक महिलांच्या क्रिकेटच्या स्पर्धा ठेवणार आहोत, ते बॉक्सच्या, जेणेकरून सर्व महिलांना जो आज आपल्या क्रिकेटचा जो महिलांचा जो क्रिकेट खेळण्याचा जो हे उत्साह वाढलेला आहे तो उत्साह अजून पुढे नेऊन त्यांना सुद्धा आम्ही ते त्यांच्या मनासारखं करणार आहोत। आणि ठीक आहे, आम्ही आता आम्हाला जशी संधी तुम्ही द्याल त्या संधीसाठी आम्ही काम करत राहणार आहे। त्याला काम करत राहायचं आहे। मी 2005 पासून आमदार साहेबांबरोबर काम करत आहे, कधी कुठली अपेक्षा केली नाही। जे आमदार साहेबांनी सांगितलंय ते केलेलं आहे। माझे मिस्टर निलेश विठ्ठल पाटील हे आज सामाजिक उपक्रम करतायत आणि एक वारकरी संपदासाठी पण जे मदत करतात।
तर ह्याच्यामध्ये हे जे कार्य करताना मला खूप आनंद होतो आणि विशेष म्हणजे मी त्यांची पत्नी हा मला खूप मोठा अभिमान आहे आणि त्यांच्याकडून आज सगळ्यांना जी मदत मिळते आणि त्यांचा जो वारसा आहे तो माझ्या मुलांनी पण असंच पुढे चालवावं ही पण एक माझी अपेक्षा आहे, जेणेकरून त्यांनी हा वारसा पप्पांचा घेऊन त्यांनी पण पुढे करावं आणि त्यांनी इतरांसाठी मदत करावी. दादांच्या बद्दल बोलायला गेलो तर दादांचा आणि माझा परिचय जवळजवळ 10 वर्षाचा परिचय. दादांचं नावही निलेश आहे आणि माझे नावही निलेश आहे, त्याच्यामुळे कुठेतरी आमच्या राशी जुळतात. दादांच्या समाजकार्याचा विचार केला, सामाजिक क्षेत्र असू द्या राजकीय क्षेत्र असू द्या, दोन्ही कार्यामध्ये दादांचा सहभाग हा अग्रगण्य असतो. आज दादांनी जे वया वाटपाचा कार्यक्रम जे केलेला आहे, मला तर असं वाटतं की दादांच्या अंतःकरणामध्ये एक प्रकारचं गरिबांविषयी एक कळवळ आहे. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. आपण जे धन कमवलेलं असतं ते कुठे आपण वापरायचं याचं एकमेव उदाहरण म्हणजे आमचे निलेश दादा आहे. आज दादांचा अभिष्ट चिंतन सोहळा आहे, आपण त्याला जन्मदिवस म्हणतो, अभिष्ट चिंतन सोहळा म्हणतो, पण महाराज एक ठिकाणी सांगतात, अकल्पायुष्य व्हावे तया कुळा माझी या सकला हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कवनेकाली ही संत मंडळी सुखी असो. आज दादांचं अभिष्ट चिंतन सोहळा असल्यामुळे आम्हाला सुद्धा अत्यंत आनंद झालेला आहे. एक आम्ही वारकरी आहोत आणि वारकऱ्यांना अत्यंत महत्वाचं सहकार्य करणारे एकमेव व्यक्तिमत्व जर कोण असतील ते आमचे निलेश दादा. निलेश विठ्ठल पाटील, ज्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल आहे. जर वडिलांचं नाव विठ्ठल आणि त्यांचा मुलगा निलेश म्हणजे खऱ्या अर्थाने समाज सेवा करण्याचे एक खऱ्या अर्थाने एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे निलेश दादा आहे. अशा आमच्या असणारे निलेश दादांना सर्व वारकऱ्यांच्या तर्फे, युवा वारकऱ्यांच्या तर्फे अभिष्ट चिंतनाच्या खूप खूप शुभेच्छा. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.